लेखांक दुसरा. नेपाळास राष्ट्रीय सभेने भारताचा एक प्रांत गणलेच पाहिजे. आपल्या एकमात्र स्वतंत्र राज्याविषयी आपल्या हिंदू लोकात किती अनास्था आहे हे आपल्या लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठीच की काय खिलाफतीच्या चालकांनी अफगाणिस्तानातील जो कोणी राजकीय वाटसरू हिंदुस्थानाच्या मार्गाने जाता येता भेटेल त्यास पानसुपाऱ्या करण्याचा परिपाठ घातलेला आहे. मागे प्रत्यक्ष अमीरच हिंदुस्थानात आले होते, पण नेपाळचे राजकीय अधिकारी अनेक वेळा आपल्या प्रांतातून जात येत असता त्यांचा गौरव करण्याची बुद्धी हिंदूंच्या एकाही संस्थेस अद्यापि का बरे होऊ नये. नेपाळवर हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज अजूनही डुलत आहे. नेपाळात आजही उत्कृष्ट युरोपियन सैनिक शिक्षणात मुरलेला नि जर्मन सैनिकांच्या बरोबरीने विमानातून रथातून रणातून झुंजलेला असा 60,000 हिंदू सैनिक हिंदू सेनापतीच्या आज्ञेत हिंदू ध्वजाखाली सज्ज आहे. ते काहीही नसले तरी नेपाळात आज आपले सख्खे भाऊबंद अर्धा कोटी वसत आहेत. इतकी गोष्टही आम्हा हिंदूस त्यांच्याकडे आकर्षण करण्यास पुरेशी होती. तथापि नेपाळचे हिंदू राजकारणात आज नावही निघत नाही. बंगलोर येथे नेपाळचे कर्नल राजा जय पृथ्वीसिंह बहादूर यांचे हस्ते पौर्वात्य वस्तूंचे प्रदर्शन उघडणार आहे असे म्हणतात. आता हिंदूंच्या अनेक संस्थांपैकी काहींनी जर या आपल्या हिंदू वीरांची या कर्नल महाशयांची गाठ घेतली आणि त्यांच्या मार्गाचा पत्ता काढून त्यास ठिकठिकाणी पानसुपाऱ्या केल्या तर नेपाळातनी आपल्यात पडलेले एक प्रकारचे मनोमालिन्य दूर होऊन आपले प्रेम नि ऐक्य भावना उद्दीपित होऊन अखिल हिंदू राष्ट्राची संघटना होण्यास काहीतरी सहाय्य झाल्याविना राहील काय. प्रस्तुत प्रश्न केवळ राजा जयपृथ्वीसिंहाचाच नाही, परंतु जेव्हा जेव्हा आपल्या नेपाळी बंधूतील पुढारी इकडे येतील तेव्हा त्यांचा असा सामाजिक सन्मान राजकीय नसेल तरी राष्ट्रीय स्वागत करणे हे आपल्या हिंदू संघटनास अत्यंत उपकारक आहे. इतकेच नव्हे तर हे आपले निरपेक्ष जातीय कर्तव्य आहे. इतकेच नव्हे तर हिंदू महासभेचे देखील हे कर्तव्य आहे. येत्या अधिवेशनामध्ये नेपाळतर्फे काही प्रतिनिधी आणविण्याची व्यवस्था केली जावी. हिंदूंच्या त्या एकमात्र नि स्वतंत्र प्राय राज्याचे त्या स्वातंत्र्याचे अभिष्टचिंतन नि अभिनंदन करणारा एखादा उद्बोधक ठराव हिंदू महासभेच्या बैठकीत जर आणला जाईल नि तदनुरोधाने हिंदू महासभेचे अध्यक्ष जर नेपाळच्या महाराजास त्यांचा अभिष्टचिंतनपर नि अभिनंदनपर ठराव तारेने व विशिष्ट प्रतिनिधीद्वारा कळवितील तर आपल्या दूरस्थ देशबंधूस ज्ञातिबंधूस नि धर्मबंधूस किती आनंद नि अभिमान वाटेल बरे. हिंदू संघटन म्हणजे काही परावलंबी हिंदूंचेच संघटन नव्हे. गुलामगिरीत पडण्याचे महत् कार्य त्याचकडून झाले नाही म्हणून आपले नेपाळी गुरखे हिंदुत्वालाच मुकले असे तर कोणी समजत नाही ना. मग प्रत्येक स्थानिक व प्रांतिक हिंदू सभेत नेपाळचे स्वातंत्र्य ब्रिटिशांनी मान्य केले म्हणून आनंद आणि अभिमान प्रदर्शक ठराव का आणण्यात येत नाही. हिंदू महासभेच्या चालकात कोणी असे समजो वा न समजो राष्ट्रीय सभेत तरी निदान अजून अशी समज असावी असे दिसते, कारण हिंदुस्थान देशाचे म्हणून जे भाषावार प्रांत पाडण्यात आले त्यात नेपाळचा उल्लेख मुळीच नाही. राष्ट्रीय सभा ही आपणास हिंदुस्थानची राष्ट्रीय सभा म्हणविते, ब्रिटिश हिंदुस्थानची नव्हे. तर मग हिंदुस्थानातील सर्व राष्ट्रभक्तास तीत प्रवेश करण्याचा अधिकार आहे. गोमांतक, पांदिचेरी इत्यादी परदेशाच्या अंमलाखाली असलेले प्रांत विभाग सुद्धा आकर्षून एकजीव केले पाहिजेत. हिंदुस्थानचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार हा ब्रिटिश हिंदुस्थानातील लोकांस जितका आहे तितकाच पोर्तुगीज किंवा फ्रेंच हिंदुस्थानासही आहे. नि पारतंत्र्यात पिचत असलेल्या निर्जीव हिंदुस्थानाला जर हा अधिकार आहे तर त्या सजीव स्वातंत्र्यप्राय हिंदुस्थानास नेपाळच्या हिंदू राज्यास हिंदुस्थानची राष्ट्रीय भवितव्यता पाहण्याचा अधिकार नाही असे म्हणावयाची कोणाची छाती आहे. अखिल भारतीयांचे अखंड अछेद असे भारतीय राष्ट्र होय. त्या राष्ट्राचा देशी संस्थाने हा घटक आहे. त्या राष्ट्राचा स्वतंत्र नेपाळ हा घटक आहेच आहे. मग जी राष्ट्रीय सभा त्या राष्ट्राचे भवितव्य आज घडवीत आहे नि देशी संस्थाने आपल्या कार्यक्षेत्राचा भाग समजत आहे तिला हिंदुस्थानच्या कोणत्याही इतर भागास आपल्या कक्षेबाहेर समजण्याचा अधिकारच राहत नाही. हिमालयापासून समुद्रापर्यंत नि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत असणारा एकही अणुरेणू त्यातून कोणी निराळा करू म्हणेल तर आम्ही जीवात जीव असेपर्यंत तसे होऊ देणार नाही. या अखिल भारताचे ऐक्यच नव्हे तर ऐक्यात्मता प्रस्थापित करण्याच्या आमच्या ध्येयाची नि निश्चयाची सार्वजनिक घोषणा राष्ट्रीय सभेने तिला राष्ट्रीय म्हणविणे असेल तर केलीच पाहिजे. हिंदुस्थानचे जे भाषावार प्रांत तिने ठरविले आहेत
त्यात देशी संस्थाने जशी तिने समाविष्टलेली आहेत, तशीच तिने कोणत्याही ढोंगी कारणास वा राजकीय घोटाळ्यास न भिता गोमांतक, फ्रेंच हिंदुस्थान नि नेपाळ यांचा समावेश केलाच पाहिजे. त्यास त्यांचे प्रतिनिधी राष्ट्रीय सभेस धाडण्याचा अधिकार दिलाच पाहिजे. यंदाच्या राष्ट्रीय सभेत कोणीतरी हा प्रश्न काढील काय? या प्रश्नाने तिकडच्या आपल्या हजारो देशबंधूस आपल्या राष्ट्रैक्याची जाणीव होईल आणि त्यातूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गुरख्यासारख्या लाखो शूर वीर देशबंधूस विसरल्याचे पाप परिमार्जित केले जाईल. यंदाच्या राष्ट्रीय सभेच्या मंडपात नेपाळची, गोमांतकाची, फ्रेंच हिंदुस्थानाची एक एक कक्षा इतर प्रांतातील विभागाप्रमाणे राखण्यात येईल काय? येईल अशी प्रस्तुत लेखकाला आशा आहे.